हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मंडळी, कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल। रात्री 3-3:30ला तिथे आम्ही चहाच पीत होतो आणि 6-7 वाजता समथिंग मी तिथून निघालो सकाळी। आणि झोप ॲक्च्युली मला होम वगैरे तर सगळा घ्यायचा होता, बट त्यात मी उठलोय खूप लेट, तर तिकडे सगळा आवरला असेल। सो नाव आय एम लुकिंग कुर्ता, बिकॉज ऑफ हा कुर्ता मंडळाचा आहे। सो आता मी एकटा दिसतोय, तिकडे खूप सारे तुम्हाला एक कुर्तेच दिसणार आहेत। सो आता वेळ न घालवता, ऑलरेडी खूप टाईम झाला, सो आता आपण जाऊया सर्व मंडळाच्या इथे, सो गावदेव मंदिराच्या इथे। सो हाय करून काय शब्द बोल ना दोन। बोलतात दे रे, देव ना याच्यावर मी घाल घे बरोबर। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। कमी घेणार रोहित, कमी घेणार, आवरा, हे पद्धत आहे का नाही? हा, असा काहीसा मेनू आहे आपला। सेवेकरी पण बघा तुम्ही, राजकेत आमचं वाराचा पुरी ठेवायचं। अशी काहीशी आपण मस्त इकडे रात्री तुम्ही बघितलं असा, रात्रीने दाखवायला नाही भेटलं, असे काहीशी टोपा होते आपली इकडे। स्वयंपाक इकडे झाला आपला, तर मंडळी पुऱ्या वगैरे तळला घेतलेले आहेत। अशा काही भजे पण दाखवता ना तुम्हाला, दाखवले ना, तुमची तर कामगिरी आहे ना मेन। बाबांनी मस्त भजे काढला घेतले गरम गरम। घे आता आमचे काका हाताने पुढे काढणार आहे। वासू काका घे ना, आता हाताने काढली पुली, पण आता काही काढत नाहीये ते, काय माहिती काय झाला। बघतो म्हणून तो मंचुरियन वाला बघला का तुम्ही? तो मंचुरियन वाला हाताने काढत होता, बघली वाटतं काढतील हाताने, चालतील हा, आता व्हायला पाहिजे ना, एक एक व्हायला पाहिजे। हा हा, कार ना, मी काढू शकता मग कार ना, ही कंची 83 करायची आहे, या नाही जमे का पिरवाला। सर तुम्ही आपल्या भंडाऱ्याबद्दल दोन शब्द काहीतरी सांगा। नमस्कार, या ठिकाणी आज शारदीय नवरात्र उत्सवाचा आपले गावदेवी जे आहे, त्या गावदेवीचा मोठा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये प्रत्येक वर्षी भरत असतो। आणि या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम, शेवटच्या दिवशी 9व्या माळेवर भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो। आणि भाविक जे आहेत भोल्या भक्तीने या ठिकाणी उपस्थित होतात। पूर्ण गावकी आणि पूर्ण वडवली गावातील परिसरातील सर्व लोक या ठिकाणी दर्शनाला येऊन भंडाऱ्याचा लाभ घेत असतात। तुम्ही बघतच असाल की या ठिकाणी सगळी लोक भोल्या भक्तांनी आईच्या दर्शनासाठी येऊन भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत। धन्यवाद।
आसपास. तर मंडळी आता आम्ही विघ्नहर्ता मंदिरकडे आलेलो आहे दर्शन घ्यायला. ते चला पुढे पाहूया. दोन शब्द बोलून दाखवत काय सांगते नाही. जय दुर्गा माता मित्र मंडळ वडवली. 1988ला देवीची स्थापना होऊन आज मंडळाला 35 वर्षे पूर्ण होत आहेत. तर प्रत्येक वर्षी आम्ही देवीची अशी स्थापना करून मंडळाची. तर तुम्ही कुठं दर्शनाला एवढा उतारता कशाला हो ना. तर मंडळी आपली फॅमिली सुद्धा आलेली आहे पण दिसणारच नाही ती दुरान. मम्मी वहिनी चला मम्मी मी जाऊ मग. हा चला. मंडळी इकडे लाईन वाढलेली आहे आपल्या लाईन झालेली आहे. मी शेटाव यांचा. आम्ही भांडी घासायला सगळं सेट झालं बरोबर घे डायरेक्ट पुरं घे. वेगळा कुर्ता आहे म्हणून का. मोलाचं सहकारी आहे. कल्प्याने पहिल्या प्लेटी पुसायला घेतल्या. तुझा काय काहीच कम नाही. तुझा आता 2 वाट्या पुसून करायला लागेल. मेहनत होईल नाही माणसाची. नाही पण देवीचा फलप्राप्ती होईल जरूर. असा काहीसा आमचा जेवायला बसलेला आहेत मंडळी. काय बोलतं काय या कोण जेवण करायला असेल बाकीची ती राहिलेली मंडळी काय. तिकडे पण सेवेकरी आहेत आपले. हे तर ब्लॉगर आहे तुम्हाला माहिती असेल. यो फेमस ब्लॉगर आहे. चॅनलचं नाव सायकिंग. त्याचं चॅनल 4 का 5 ला इंट्रोड्यूस केले मी सायकिंग ब्लॉग. लगेच तिकडे कुर्ता बिरता आजा नीट करता. आजा तूच दिसते अख्या व्हिडिओ माझ्या. नको काय आमचा बी कामगिरी दाखवा लागते. निरुदा तो रमंदा वाढत होता बिचारा. आता जेवताना दिसला बोल जेवायला आला कशा वाढत होता दिसला नाही. कडक होता आणि कधीपासून वाढत होता जेवायला. मी त्याला बघून इकडे आलो कॅमेरा घेऊन. तो जेवायला बसला. पूर्ण गावातली लोक पूर्ण गावातले जे 7 ते 8 मंदिर आहे सगळ्या मंदिरात दर्शन घेऊन शेवटी आई गावदेवीला. आणि 9 दिवसाचा उपास जवळ 99% लोक आपल्या गावात इथं सोडतात माझ्या माहितीप्रमाणे. सो असं काहीसं आहे. आणि अजय कमी काम करतो दिसतो जास्त कॅमेरान. ते काल रातपासून त्यात चालू होता. मागच्या ब्लॉग मध्ये बी त्यात तुम्ही गेले. काय आहे अरे खूप सकाळपासून काम करता. 9 वाजल्यापासून काम करता. दुसरी वेळ आता वाढ होता. काल आज 4:30 ला गेल्या ब्लॉग मध्ये आहे काम करतो. तुम्ही आता सकाळचे टाइम आहे का पाया पराचा. 4 वाजलं. काही पद्धत आहे का नाही. लवकर उठायचा काही हाय का नाही आहे. 4 वाजता पाया पडला. आता तो ठीक आहे. तो लांबशे आले पाया पडला आपल्याकडे गावात पाहुणा. त्याची बात वेगळी आहे. तुला काय आहे काम असतं ना रातचे. त्यांची काम तुला काय मागणं मागला ते सांगा ती मला. पण मागणं काय मागला देवीकडं. फेरफार मंजूर होऊ दे लवकर आणि पैसे मिळेल.
आम्हाला पैशाची घेणार नाही आहे. सफेद पॅन्ट वाला काय सफेद पॅन्टवालाच राहतील. फोटो काढायला फोटो काढायला. तुमचं म्हणजे काय बरं कॅशियर असून आम्हाला कॅशी काही घेणार नाही. आमचा कार्यक्रम झाली आहे. बरं घातलं ना सफेद वाड कालवाला. मग चला सायडिंगला घ्या ना. चला आमचा कार्यक्रम झालेला आता 9 दिवसाचा. ते आम्हाला कॅशी काही घेणार नाही आहे. काय कॅशर काय विषय आहे? कार्यक्रम झालेला आमच्या 9 दिवसाचा. पैसे द्या. विषय काही नाही. लगीन लवकर होते. कोणचा? मोह्याचा लगीन लवकर होऊन दे. मोह्यासाठी मंदानी नारळ सोडला. माते की आनंद देवा की बोल बजरंग बली की जय. घ्या तर लावाला. तर मंडळी आता वाजले तर रात्रीचे 8:30 आणि आम्ही थोडासा कुठेतरी गरबा खेळायला जाऊया असा विचार आहे. सो आता निघतोय मी घरून. आता पुढे बघूया कसं काय कार्यक्रम ते तुम्हाला दाखवतोच कसं काय ते. सो मंडळी आपल्याकडे आलेले आहेत दिवेश भाऊ दीपेश भाऊ आफ्टर लॉंग टाइम. काय बघा बाईक घेऊन जायचा. रोहन भाऊ बी आले आपल्याकडे. बाईक घेऊन जायची काही नाही याची काय करायचं ही पक्के आज. सो मंडळी आता मित्राकडे जे आम्ही दर्शनाला यायचं होतं एक मित्र होता त्याने इन्व्हाइट केलं होतं. सो आता आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत. सो आता बघूया कसं काय. मंडळी पोहोचलेलो आहोत आपण आता इकडे. आणि फार सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता यांची. आरकेची माऊली डेकोरेशन मग बघा एकदम जसं की याच्यात आलो आपण. काय बोललं त्याला काय बोललं त्याला तारांगण नाही अंतराल काय त्याच्यात आलेलो असं वाटतं. अंतरिक्ष में आया ऐसा लग रहा है. असं काय त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. सर्व महिला अंबे मात की. करताय. साहेब स्टेजवरती या ना आमचे. बघा चंद्रयान. आमचं चंद्रयान आहे. आमचे पंढरी पडके या ठिकाणी बजरंगबली. जय बजरंगबली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ हेराभूत यांचे नाव आहे हेराभूत. शिंदे साहेब बघा. शिंदे साहेब आमचे उभे ऍक्टिंग केली तरच मिळणार आहे. त्या ठिकाणी नोंद घ्यायची. हे 100 रुपये असे त्याला मिळणार. एकनाथ शिंदे साहेब. आणि 100 रुपये यांना मिळाले. जय महाराष्ट्र बोल. उद्या देऊ आपण ते. डायलॉग बोल आफ्टर लॉंग टाइम आमचा आलेला आहे मटर चिकन. स्टार्टर घेतला राहिला नाही. स्टार्टर संपून टाकला आम्ही. हे बघा स्टार्टरला काही थांबलो नाही आम्ही. आता या आले आमचा पक्का दिवसात. आज नॉनव्हेज खायला मी 9 दिवसानंतर. हा इतकी खुशी. चला सुरुवात करूया. बघू पुढचा पुरा. आता टाइमच नाही ब्लॉग घ्यायला. मंडळी आताच आम्ही जेवण वगैरे करून आलेलो आहेत आणि आता वाजले आहेत रात्रीचे 2 आणि आता आम्ही आलेलो आहोत फुल मार्केटला. बिकॉज ऑफ उद्या दसरा आहे. सो आता दीपेश भाऊला फुलं घ्यायचे. तर आता बघू मी पण घेतली तर घेईल. तर बघूया कसं काय. मला पण तेच बघायचं होतं काय धावत होत गेला मंडळी. सो आता बघूया फुल मार्केट एकदम गच्च भरलंय. रात्रीचे 2 वाजले तरी हे बघा गर्दी. लिटरली एवढी गर्दी आहे म्हणजे जागा नाही आहे इथं. 2 वाजल्यान तरी कठीण विषय आहे. आपल्या लोकांसाठी कुठल्या 2 वाजता रातचे काय ऐका नाही. आता बघूया कसं काय. फुलांचा भाव पण तुम्हाला आज दाखवतो मी. दसऱ्याचा भाव. आता बघूया कसं काय. कुठे जायचं रे. तो मंडळी मार्केट एकदम टाईट आहे आपला.
60 रुपये 80 रुपये 90 रुपये फुलं किलो आहेत. दिप्या घेतो तर 100 रुपये किलो. दिप्याला हा मी भाव करता. हो फुल कसा आहे? 40. काला आहे म्हणून 40 आहे काय? बघूया थोडा पुढं. भाऊ फुला कशी आहेत? 40 रुपये. आणि ही 100. नाही यांचा काय भाव आहे? 50 40. 40 40 80 60. आला तू ब्लॉक मध्ये इटास. तू इटास आज. तो मंडळी असा सगळा रेट आहे इकडे मार्केटचा. आला ही मस्त बघ. यांचा काय भाव आहे भाऊ? 50. तिथं 40 चालू आहे. माझ्या व्हिडिओ चालू आहे. लगेच वाढतं. थोडा बाहेर निघलो का लगेच भाव वाढतं नाही तुमचा? थोडा बाहेर निघला का भाव वाढतं? थोडा आतमध्ये निघलो का भाव कमी? मंडळी भेटले गावांची. कुठं? रातचे 12. अरे 2 वाजल्या. झोपाचा. अरे घरा झोपाचा. अरे दसरा आहे पण झोपाचा सकाळची यायचा ना मार्केटला. टाइम आहे का? 2:30 वाजलं. तिथं भाव केले व मी. जर असं तुमचं आयफोन फोल्डिंग असं फोल्ड झाला ना तर तुम्हाला माझ्या अख्खी फुलं फुकट. आयफोन जर फोल्ड झाला असा तर. भाऊ हे तुझे पप्पा का? हे पप्पा तुमच्या पोराला इथूनच तुम्ही एवढी हुशारी शिकवले का? तो कस्टमरशी बघा कसं डील करतो. किती वय आहे तुझा? माझं वय 14. 14 वय 44 वयासारखा बोलतो तो. हुशार आहे. लवकर प्रगती होईल तुझी. पप्पाला नको विकून खाऊ म्हणजे झाला. कणकडू आपण सामान घेतलेलं आहे. तुम्हाला एक भाव सांगतो मी. हा 50 रुपये ला ना डाल. हा 50 आणि हा 30 रुपये पर पीस आहे. 220 रुपये 30 रुपये पर पीस आहे. आणि हे 100 रुपयाला. आणि हे बॉल घेतलेलं आपण. आणि असं काहीसं आपली इथून झालेली शॉपिंग आहे. आणि फुलं तिकडनं घेतले आपण ना. झेंडू आणि ती पिवलीवाले आणि व्हाईटवाली पण फुलं घेतली आम्ही. तीन प्रकारचे फुलं घेतले. आता गुलाबाची फुलं घ्यायची आपल्याला. सो आता बघूया कसं काय ते गुलाबाच्या फुलांचा भाव पण तुम्हाला सांगतो. तो मंडळी किती आहेत मावसा? किती आहेत मामा? 2 किलो करा ना. आम्हाला वजन करून येतं राजा. काय आहे तिथे त्याच्या खाली पाणी? त्याच्या पाण्याचा वजन. सो मंडळी गुलाबाच्या फुलांचा भाव आहे 350 रुपये. 350 रुपये किलो भाव आहे. 350 रुपये किलो भाव आहे गुलाबाचा. गुलाबाचे खूप स्वस्त आहेत फुले. तो आता ती घेतली. एका किलो मध्ये आहे ना किती फुलं बसतात माहितीये का? किती? हे 180. मग 2 रुपयाला एक फुल पडतं. तुला बंडल घ्यायला लागतं 100 रुपये. त्याच्यात तो बंडल पडतो तुला 10 रुपयाला एक फुल पडतं. ते 2 रुपयाला एक फुल पडणार पाहिजे. असा विषय आहे मंडळी. म्हणून लोक फुल मार्केटला येतात. आता आपण डायरेक्ट घेतो. आलशी माणसं डायरेक्ट हार घेतला का आपला विषय. कोण विनत बसेल शिवत बसेल. बट थोडी हेडेक आहे. बट जर ज्याचा पैसे वाचवायचे किंवा आता मी आता पैसे वाचवण्यासाठी नाही आलो. मी आलो याच्यासाठी. मी कल्याणला होतो. सो आता ते हार आपल्याकडे अवेलेबलच नाही तिकडे. सध्या त्यांचं काम चालू आहे. आता आम्हाला फुलं घेण्याचं ऑप्शन आहे. सो आणि मग आता जाऊया डायरेक्ट आता घरीच. आता कपॅसिटी पण आल्या. झोप पण आले. किती वाजले रे? 4 वाजले. इथे 3:15 झाले. 4 नाही वाजले दिप्यावर. पोचता वाजले 3:15 झाल्या मंडळी. आता भेटूया आपण घरी. तर बघू शकतो आम्ही आता घेतली मावशी खरेदी झालेली आमची मंडळी. उठा रे. एकच गाडी आले. आता कसं द्यायचं? तिसरा गाडी इथे 2 गाड्या आणल्या होत्या आम्ही. पण त्याला एकदम सिंगल म्हणून आम्ही तिकडेच ठेवले. आता पोलीस तर आणू शकत. ट्रॅफिक इथे एवढी आहे. तो आता बघू नाही. आता कसं तो मोठा टेन्शन आहे. चल चालत जाऊ. 6 वाजेपर्यंत पोहोचू करा. ते पिवशी परल माझी खाली आहे. त्याचा मला विचार पडला. ठीक आहे. एकदा चालत जाऊ ना पायवर. बघू मंडळी कसं काय ते बघू चाललेलं आहे. सो मंडळी आत्ताच घरी पोहोचलो. आणि किती वाजले दिपेश? 3:49. आणि सर्व सामान वगैरे आणलेलं आहे. बघा यांचा सामान. तो आपला सामान. आणि आता खूप वेळसुद्धा झाला आहे. आणि झोपसुद्धा येते. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल. पूर्ण दिवसभरात खूप काय झालं आहे. भंडारा झाला. दर्शन झालं. फुल मार्केट झाला. ब्ला 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 खूप काय झालं. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंट सुद्धा करा. तर भेटूया मंडळी अशाच कुठे तर नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.